मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यावर सध्या भीषण वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून ही कोंडी सोडवण्याऐवजी महामार्ग पोलिसांकडूनच कोंडी वाढवली जात असल्याचा गंभीर आरोप प्रवासी नागरिकांकडून करण्यात येतोय। प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पोलिसांची कारवाईच कोंडी वाढवणारी ठरत असल्याचं चित्र दिसून येते। त्यामुळे महामार्ग पोलिसांनी नेमके एसओपी म्हणजेच प्रमाणित कार्यपद्धतीचे प्रशिक्षण घेतले आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। मीरा भाईंदर पोलीस दलाच्या अंतर्गत असलेले महामार्ग पोलीस सध्या नागरिकांच्या रडारवर आले असून खानिवडे टोल नाक्याजवळ रोजच ही परिस्थिती अनुभवास येते। या मार्गावर IRB कंपनीच्या काळात पॅसेंजर कार युनिटची क्षमता सुमारे 90,000 इतकी होती। मात्र सध्या याच मार्गावरून दररोज तब्बल 1,50,000हून अधिक वाहने धावत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना मोठा फटका बसत प्रवासी अक्षरशः हैराण झाले। असे असतानाही महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियोजनाचा अभाव, अपुरी व्यवस्था आणि निष्क्रियता दिसून येत असल्याचा आरोप नागरिक करतात। विशेषतः खानिवडे टोलनाक्याजवळ कोंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेली तत्परता आणि समन्वय पोलिसांकडून दिसत नसल्याचे नागरिकांचं म्हणणे आहे। संतप्त प्रवासी नागरिकांनी थेट महामार्ग पोलिसांना जाब विचारत याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय। एकीकडे महामार्गावरील वाहन संख्या प्रचंड वाढलेली असताना राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेला सेफ्टी ऑफिसर गेल्या अनेक वर्षभरांपासून असल्याची धक्कादायक बाब समोर आली। महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, महामार्ग दुर्घटना समिती याकडे दुर्लक्ष करताना दिसते। या महामार्गावर 80 आणि 100 किमी प्रतितास वेगमर्यादेचे फलक लावलेले असले तरी त्याप्रमाणे रस्ते सुरक्षित आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। वाहन क्षमतेत जवळपास दुपटीने वाढ झाल्याने महामार्गाची परिस्थिती गंभीर बनली असून ब्लॅक स्पॉट अजूनही दुरुस्त झालेले नाहीत आणि तात्पुरत्या उपाययोजना कुचकामी ठरत आहेत। या पार्श्वभूमीवर खानिवडे टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना कधी होणार असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन खानिवडे टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येते। त्याबाबत पोलिसांनी वरिष्ठांकडूनच दररोज वाहनांवर केसेस करून दंड वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे समजते। याबाबत लवकरच मीरा भाईंदर महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे। पुढील भागात आपण ती पाहणार आहोत। आधी तिकडे उभे राहा, मागे जाऊन त्या हॉटेलकडे ना गाड्या लावून घ्या। पब्लिकला त्रास देण्याचं काम तुम्ही करताय, इथे नाही। तुम्ही तिकडे मागे जा, तुम्ही तिकडे मागे जा। मी आता मीडियाला हे पाठवतोय, तुमच्यामुळे जाणून बुजून ट्रॅफिक होते। मागे उभे राहा त्या मॅक्सेस हॉटेल जवळ। आधीच पब्लिक नाराज आहे तुमच्यावर, ट्रॅफिकने हैराण झालेले आहेत। ट्रॅफिकने तिकडे मागे झाला, तुम्ही लावा ना तिकडे ट्रॅफिक। तुम्ही ट्रॅफिक तिकडे लावा मॅक्सेस हॉटेल जवळ, तिथे कशाला लावताय? पब्लिकला काय हैराण करतात तुम्ही? मी मीडियाला आता पाठवतो तुमचं सगळं नाटकं, मीडियाला सगळी नाटकं पाठवतो तुमची। मॅक्सेस हॉटेल जवळ तुम्ही का लावत नाहीत? दरवर्षीच्या ट्रॅफिक मध्ये आम्ही हैराण होऊ का? ओ साहेब, तिकडे लावा, तिकडून लावा ट्रॅफिक। तुम्ही वेळेवर पब्लिकला का त्रास देतायत? मी आता मीडियाला पाठवतो, तुम्ही मॅक्सेस हॉटेल जवळ जा आणि तिकडून लावा। पब्लिकला किती हैराण करणार तुम्ही? एकदम 4 वर्ष झाली आम्ही पब्लिक मध्ये ट्रॅफिक मध्ये काढतोय, ऐका नाही। मी आता मीडियाला पाठवतोय, मी मीडियाला। तुम्ही तिकडून का नाही लाईन लावा? गाड्या थांबवायच्या ते तिकडे थांबवा, इथे थांबवू नका, जा तिकडे। वरिष्ठांचे आदेश